एवढी भयानक गरमी होता ना, विचारू नका काय ना. कधी एकदा बाहेर गरमी. आई आणि हे बघा, आई तर खूपच लांब असा, एकदम लांब. माझी हाईट झाली आहे जास्त, काय ना उभ्या राहा काय चान्स नाही. फुल गरमी होता, फुल. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. तर तुम्ही थंबनेल आणि टायटल दोन्ही बघितलात. तर आज आपण अजून एक जबरदस्त आणि कोकणातील रहस्यमय गोष्ट बघायला जाणार आहोत, आणि जी की आपल्यापासून बऱ्यापैकी लांब आहे बघायला गेलात तर ओव्हरऑल तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये तेच बघायला मिळणार आहे. आणि तुमच्यासोबत आम्ही पण बघणार आहोत, कारण आम्ही आत्ता जस्ट ब्लॉग चालू झालेला आहे आणि आत्ता निघणार आहोत. सो बघूया आजचा प्रवास कसा होणार आहे आणि तिकडे गेल्यानंतर प्रत्यक्षात कसा अनुभव येणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया. चला, निघायचा वेळ आलेला आहे मंडळी, आणि आमची तयारी बघा काय काय आम्ही घेतलं. बॅटरी, पाण्याची बाटली, आणि आता काय जातो ते बघा गेले. ॲड्रेस तुमका नंतर तसं गेल्यानंतरच सांगतो काय असा तो शोध मोहीम असा. चला. आणि कोण कोण असो आम्ही, तर पप्पा असत, मी, आई, रिक्षा आणि मित्र कुडामध्ये भेटतला त्याका घेऊचा. किती वेळ लागतो बाप्पा जाऊक तरी? तासभर, 1 तास लागतलो. कुडामध्ये तर आपण पोहोचलो आणि आता इकडे आणा थांबलेला असेल पुढे, त्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर का आपलं स्टॉप नाही, डायरेक्ट परोळा, पाट परोळे. आणा कुठे आहे? हा बघा, गॉगल वगैरे लावून एकदम चकाचक. आधीच टायमावर हजर. किती वेळ झालो? 5 मिनिट. ओके, चला. बऱ्याच वेळानंतर आपण पोहोचलो परुळे बाजारमध्ये. कोण कोण इकडनं असतात, कोण कोण परुळे बाजार मिस करतात, कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्याला महत्वाचे मेंबर भेटतले थंय सर. स्टॉप तर घेतलो आणि महत्वाचे व्यक्ती येतात ते बघा, चलतात. पुढचा प्रवास आपला यांच्या मार्गदर्शनाखाली होतो. स्टॉप हा परुळे आहेत ना. फिरत मंडळी आपण खाई येऊन पोचलो बघा. सगळीकडे कातळ असा, एकदम नजर पोचणार नाही कुठच्या पण साईडिक बघा. रस्ता तर एकदम खराबच. थोडीशी घरं भेटलीत या साईडला. ॲड्रेस विचारून गेलेत काका. वारा मात्र भारी येतात, AC सारख्या ना. गरमी जाणवणार नाही कातळ असल्यामुळे ना. आणि त्या साईडला एअरपोर्ट होतो, तिकडे थोडे थोडे बिल्डिंग वगैरे दिसतात एअरपोर्टचे. दिसतात बघलं ना. आता बघूया, ॲड्रेस विचारू गेलेत, कारण रोड या साईडिक नाही, कारण विचारल्याशिवाय काय कळायचा नाही. ती आजी तीच बघूच्यासाठी काय काय तुझ्या घराकडे ओळख नाही. अरे मी बघू कर नाही तुमका, तर बघू कर नाही देवाच्या तरी. नातू बरोबर ओळखतात नाही आमचं. काही जातास काय तुम्ही? ताज भाऊ गेलो वाघबेळावर जावता. हा ती बघ वाघ बिव, या बघ बाबू हे होया किती भेग आहे का का हाडून सोडतो. अरे ही आजी मध्ये इतकी आमची म्हणजे सो फायनली मंडळी आपल्याला लोकेशन कळालेलं आहे, ॲड्रेस कळालेला आहे, कुठे जायचं आहे. आजीने हेल्प केली. त्याच्यानंतर इकडे बाबू पण भेटले. बाबू नाव काय? संदीप कुंभार. छोट्याचं नाव संदीप कुंभार आहे. यूट्यूब बघतोस?
तुका सांगतो नंतर उद्या तू दिसतलस. चला चला बघू शकताय केवढा मोठा एरिया आहे. जसं की बोलत होतो नजर पोचत नाही. सेम टू सेम. आणि अजून एक छोटा जॉईंट झालाय तो बघा तिकडे. पप्पांसोबत गप्पा मारतोय. बारक्या नाव काय? यश. यश आडनाव? यश कुंभार. सगळे आनाची भावकी आली. कारण म्हणजे आना सुद्धा कुंभार हा. यस हा पण माहित नाही होते कडे मग बरे. आता आपण जवळपास येलो एकदम बऱ्यापैकी. माहित नाही आई खय ती बघा तडे ती बघा खूप लांब. बघण्याची उत्सुकता असताना दिवशी एकदम ह्याच्यावर इल्लेली आहे त्याच्यामुळे आम्ही खूप फास्ट इलो. पावला पुढे पुढे आता एकदम आपण तोंडावरती इलो एकदम म्हणजे एकदम. कोणाच जाऊ ना आता घ्या. हा आपण एकदम तोंडावरती इलो बघू शकताय. बघूया हे कधीच बघा. कोण जाऊ नाही तुम्ही स्वान आहे कधी भरपूर कडेतून जाऊ काय पण आहे. मंडळी वाघबीळ म्हणून खूप फेमस असा या साईडीन पण आहे या साईडीन पण आहे. बघू शकताय. आणि आतमधलो व्ह्यू तुमका थोडंसं आतमध्ये गेल्याशिवाय कळाचो नाही. होय ओपन असा. आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे फिरायला मिळतात म्हणजे. ओके इथपर्यंत तरी लो आतमध्ये बघूया कसा पॉसिबल होता. आता कोणी काढले थंड. बॅटरी दे. बॅटरी माझी त्याच्यावर ठेवली. मीच पहिलं जाते मंडळी. पाठशीत तू बघतो फक्त. नाही तर आतमध्ये जाऊन मारा नंतर काय कळणार नाही. थांब. नाही नाही होय आतमध्ये या साईडनं पॅकच जा. शपथ सर खय जाऊ. मंडळी मी तर आतमध्ये प्रवेश केलाय आणि हे बघा भाऊजी आणि येतात. पण पुढे बॅटरी मारल्याशिवाय समजा. ती दुसरी बॅटरी काय आई दुसरी बॅटरी ती. फर्स्ट एक्सपिरियन्स असा असो गुफा बघूचो. ह्याच्या अगोदर कधी योग नाही होतो. काठी असं ती काठी घेते. बघती बघ. चल हडे हडे ती दुसरी बॅटरी दी आई. अरे दोन दिले ते. आई, ती तुमच्या हातीतली बॅटरी द्या. सरकार उभे राहण्याची वांदी होता. नाही मग खाली उभे राहू गवताला. हडेसून जा. हडे ह्या दिसता घ्या द्या. बघू जा. नाही आतमध्ये जाऊन हे करू का. नाही नाही बंदच. बंद जा. पुढे जाऊ घे नाही. नाही बंद नाही बंद. चल तर आतमध्ये. आतमध्ये जाऊनच मारूचे असत. मी जाते थांब. या साईडने तर पॅकच बघू शकता. या साईड काय जाऊ घेत नाही. एवढी भयानक गरमी होता ना विचारू नका. काय ना कधी एकदा बाहेर बाहेर गरमी. आई आणि हे बघा आई तर खूपच लांब असा एकदम लांब. उभे राहिला. माझी हाईट झाली आहे जास्त. काय ना उभ्या राहा काय चान्स नाही. कुर्ले दिसल्यासारखे बघतो. चलो आगे बढ़ो. या साईडनं कशी आहे बघा. बारीक बारीक तळे. इकडं नाही फक्त मार.
पुढे फुल गरमी होता फुल. टॉर्च लावतो. बघू शकते असं वाटतं या साईडने ये इकडनं खरोखरच कोरीव काम केलेलं असं वाटतं सेम टू सेम. थोडं जाऊ नको तू ऐकला. ये 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 आतमध्ये मारून येते का? हो अरे ये माहिती काय बाप्पा दगड. या साईडला बघा कसं असं टेक्स्चर. मार काय ते वाईड अँगल म्हणजे एवढीच क्वालिटी देतो. तर बाबा बॅटरी द्या आणि मोबाईल दे जरा टॉर्च पेटवून. हे बघा बस भाऊजी बस. नाही ये ऐक ना, बस बस पुढे जाऊ नको. पलटक तुमका गावाचा नाही ओ भाऊजी. नाही ते वागडांचं वगैरे हे बघ. होय वागळा ह्या बाजूने दिसतो ते बघा. ऐकल्यात ये हैसरलो फक्त मार. नाही नाही पलटक तुमका मिळायचं नाही. मी साठी करतोय हैसरलो फक्त मार. बॅटरी द्या. मी साठी करतोय हैसरलो फक्त मार. हा परत गावात बघू शकते आतमध्ये कसं वट वागळा वट वागळा वगैरे असत म्हणजे फुल आतमध्ये पॅक एकदम शपथ. हे बघा फुल थ्रिलिंग एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम असा. काय सांगू अना परत नाही खाऊ ना. हा. बस झाला हो बस बस या. आतमध्ये जाऊया. नको नको बस बस बाहेर. आपले हे असे कपडे घालून ना जीन्स वगैरे नाही त्या इम्पॉसिबल हा. मोये झाला. भाऊजी तर आमच्यापेक्षा पुढे गेलेले असत सगळ्यात. आम्ही तर खूप मागे असो. आम्ही पाठीत थांबलो. पुढे नको. पाणी पण येत असतं ना आतमध्ये. नाही पाणी वगैरे नाही ना. कातळत ना वरनं नाही नाही. नाही. ओके चला आणा. वाटवागा अशी फिरतो जशी काय दरोगी देत आमका. हे बघा वगळ्यांचा भंडार या साईडनं असं आहे बघा पूर्ण आतमध्ये. होय रे आणा या ना या साईडनं भूक पुढे. हे बघा मोठवागळ अशी क्रॉस आहे बघा ती बघा लटकान असत आतमध्ये. खूप म्हणजे खूप नॉर्मल नाहीत भरपूरच असत. हे बघा हे बघा या साईडनं थोडी 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 आतमध्ये आहे असं पण आम्ही त्या साईडला जाणवू नये आता. बस काय ना नाही बस बस बाहेर जाऊया. काय झाला बघा घामान. चला चला अरे ह्या एवढा वरती कातळा म्हणजे विचार करा आता जरी गुफा असत आणि अश्मयुगात कसे असतले लोक कशी रवत असतली असतले ना या उन्हात. असो मध्ये हे कर की ते ना की पांडवकालीनच मध्ये हे असं असाच शकता का सांगू शकणार नाही. कारण या साईडला बघा एकदम डोअर वगैरे करतात ना सेम टू सेम तसा केलेला असं सेम टू सेम डोअर सारख्या. खडेपर्यंत गेली काय माहित. Yes. वालावीच्या कुपीपर्यंत. चल आणा आपण बाहेर निघूया. नाही आता जमना लेवल संपली. तुझा पुढे जाऊ. हो हैसर तरी ये ना. नाही नाही ये बाबू बाहेर असं बघा. बाबू आता नाही बाबू बाहेर. ही बघा आई वाकाक नाही जमत. नाही जमत. आईचा आतमध्ये येणं इम्पॉसिबल आहे. नको आई तुका नाही जमाचा आतमध्ये येऊ नको. ये ह्याच्यात अडकत नको 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 बस बस तिका बाहेर जाताना ती पाय बी फ्रॅक्चर करून घेत. अडकाय आपण बाहेर जाऊया. आणा इलं मी येतो. इलं आम्ही हा. येतलो. होईल थांबा थांबा तर थांबा. तू नाही येत बाहेर येतोय. हे बघा बाहेरला तुम्ही अंदाज पण काढू शकणार नाही की आतमध्ये जाऊक मिळत त्याला. चौकात. आणि आतमध्ये असा कसं तरी जाईल पण वर येऊ शकत नाही. वस्ती ये. लवकर येतलो. तुम्हीच राहू खाली आहे ना. हा ना तर बाहेर इलो. तर आता आपण एकदम बाहेरच्या साईडी कसं जरा फ्रेश एअर वगैरे घेतलो कारण आतमध्ये जरा हे झालेला गरमी वगैरे भरपूर होती. बघू शकता इकडनं बघितला तर छोटासा वाटतं पण आतमध्ये एकदम भरपूर स्पेस असा जसं की बऱ्यापैकी तुम्ही बघितलात. वाघबिळ म्हणून प्रसिद्ध.
वाघबीळ म्हणून प्रसिद्ध, किंवा असं असू शकतं पहिले वाघ वगैरे थांबत असतील नाही आतमध्ये. नाही ते पांडवकालीन हा. हे असा तो हा. भुयाराचा म्हणजे असा पूर्वजांनी म्हणजे आम्ही ऐकलं हां की त्या वालावली पर्यंत म्हणजे असा म्हणजे तो भुयारी मार्ग वालावली पर्यंत गेलो, वालावलीच्या कुप्पीपर्यंत गेलेलो असं ऐकलं आम्ही. हां हां की आम्ही प्रात्यक्षिक म्हणजे बघूक नाही किंवा काय हे नाही, म्हणजे ऐकण्यात दिलेलं असं पहिल्या ऐकण्यात लोकांपासून. फक्त त्या वालावलीच्या कुप्पी ते तो जो डोंगर असा थंयपर्यंत म्हणजे गेलेला असा फक्त ऐकिवत. तर मंडळी आम्ही जे इलो हे इकडचेच असत, माझ्या आत्याचे मिस्टर असत मुरलीधर पवार. बरेच जण इकडचे ओळखत पण असतले त्यांका, तर त्यांच्यामुळे आमका कळला इथपर्यंत येऊचा. हे बारक्याने पण खूप मदत केल्यानी, जागा वगैरे दाखवल्यानी. काय नाव परत एकदा सांग? संदीप लक्ष्मण कुंभार. संदीप लक्ष्मण कुंभार. बारक्या तुझं नाव काय? यश नागेश कुंभार. यश नागेश कुंभार. खूप मस्त माहिती दिल्यानी. आणि तुम्ही पण येत असतात तर एकटे होऊ नको डायरेक्ट, कारण हे जाणकार होते आमच्या बरोबर, त्याच्यामुळे आम्ही इलो आणि बघूक मिळाली. ही खूप मोठी गोष्ट असा, आणि याच्यासाठी प्रवास जेवढा लांब आम्ही केलो ना तो खरंच साध्य झालो. पप्पा पण आतमध्ये इल्ले. कसं वाटलं पप्पा? काहीतरी वेगळं बघितलं आपण, असं बघूक नाही होतं. खरोखरच अप्रतिम असं आतमध्ये. बॅटरी आणि घेऊन ये. आणि कसं तुम्ही सेफ्टी शिवाय जाऊ नको, कारण आतमध्ये कोण थांबाक पण शकता जाऊन, त्याला सांगू शकणार नाही आपण काय हो. ते ऑक्सिजन वगैरे किंवा काय हा. आतमध्ये जर पूर्णपणे जाऊचं कारण हाईट कमी असा, थोडासा घुसमटल्यासारखा होता, कारण श्वास घेऊ पडत थोडं. म्हणजे पूर्णपणे आतमध्ये जाऊक मिळतं की उभ्याने जाऊ शकता इतकं हा. म्हणजे सोर्स असा. पण तो ऑक्सिजन वगैरे म्हणजे हे घेऊनच इथून वालावल म्हणजे म्हटल्यानंतर साधारण म्हणजे 7-1 किलोमीटर असा. हां हां हा 7 किलोमीटरच्या अंतरात की म्हणजे तुमका म्हणजे मोबाईल किंवा म्हणजे तुमका हे काय मिळतो नाही, नेटवर्कही नाही किंवा म्हणजे आतमध्ये ऑक्सिजन वगैरे मिळत नाही. बरोबर. ऑक्सिजन वगैरे घेऊनच म्हणजे खै गेला आता म्हणजे जर कोणाची कॅपॅसिटी असा तर त्यांनी म्हणजे हे करू तो करू शकता. जात किती असं बालवाडीत. बालवाडीत शिकायचं काय? मा काय केलं 12वी हा? मा काढला ते बघा सांगतात 12वी त्यांना वाटलं. किती बालवाडीत काय काय शिकवतात? अंक आणि आई. आई येतो पुरी. आमका मिळा हा इल्यानंतर ओळखायचा. अरे होय तुझं नाव काय? संदीप पूर्ण का? संदीप लक्ष्मण कुंभार. किती जा पाटील. परवा शाळेत मग आमच्या शाळेच्या वर. आमच्या ओके, शाळेच्या ओके. वर असा. चला चल. मस्त वाटला बेटा. दर्शन काय आहे ना जाऊया. चला नको ये. चला. बाबा आजच्या ताब्यात करतो. आई काय आतमध्ये येऊ नाही, आई बाहेरनच एन्जॉय केलं. मी गेला असते तर बाहेर गेलं नसते, कोणीच काढून लागला असता. तू बियाणं जर ते कुत्र टाकून पळा होतो आम्ही. हो होय तर. चला सगळे गाडीकडे इले, गाडीकडे बसलो. आजी गाणी बाय बाय गेलो, ज्याने ऍड्रेस सांगितले नाही ते बघा त्या साईडला. चला चला बारक्या. आम्ही एवढ्या रस्ते जाऊन यायला. हो ह्या का बघा बोरी वगैरे असं. हो ह्या का. अरे गप 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 गप. इलो घराकडे काय काय स्वागत केलं जिमलीन आमचं. अरे गप गप. हा चल. इलो चल चल होय अरे गप. आला होय चल. होय होय ओळखलो आम्ही. फायनली आपण घरी पोहोचलोय. आणि बाकी ओव्हरऑल तुम्ही ब्लॉग बघितलात, कसा होता एक्सपिरियन्स कमेंट करून नक्की सांगा. आम्ही काही एकदम जास्त आतमध्ये पण गेलो नाही पुढे, कारण काय एवढी सेफ्टी आमच्याकडे पण नव्हती. पण ते जाणकार होते त्याच्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलो आणि ते पुढे होते आमच्या खरं तर खूप भारी वाटलं. त्यांनी आम्हाला दाखवलं, तुम्ही पण बघितलात आमच्यामुळे. आणि अशी बरीच ठिकाणं आहेत बघण्यासारखी आहेत मस्त. आणि हे तर म्हणजे प्राचीनच म्हणा अगोदरचं, तर भारी वाटलं बघून एकदम जबरदस्त. आणि ॲड्रेस आहे तिकडचा परुळेमध्ये गेल्यानंतर परुळे बाजारमध्ये, तिथे जाऊन तुम्ही कोणालाही सांगितलं भटवाडी, तर भटवाडीच्या एकदम जवळ आहे. तिकडनं वरच्या साईडलाच रोड गेला. बाकी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं तर तुम्ही जाऊ शकता. तर गेलात तर जाणकार व्यक्तींना घेऊन जा आणि एकदम सेफ्टीने. बाकी काय नाही. आता करतो मस्त आजचा ब्लॉग इथेच एंड. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.